अरे देवा! माझ्या शेताची मोजणी करून घ्यायला 15 दिवस झाले धावतोय. ना नंबर लागतोय, ना काम होते. ही व्यथा, ही निराशा सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारणाऱ्या आपल्या अनेक शेतकरी बांधवांची आहे, नाही का? पण थांबा, आता या समस्येवर एक जबरदस्त डिजिटल उपाय आला आहे. हो, ह्या त्रासातून सुटका करून घर बसल्या जमिनीची मोजणी कशी करायची हेच तर आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हे सगळं शक्य झालंय महाराष्ट्राच्या नव्या ई-मोजणी 2.0 प्रणालीमुळे. चला तर मग सुरुवात करूया. जुन्या पद्धतीत काय त्रास होता आणि या नव्या डिजिटल युगात काय बदललंय हे जरा जवळून पाहूया. ही आहे ई-मोजणी 2.0 प्रणाली. सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीच्या मोजणीसाठी बनवलेलं एक संपूर्ण डिजिटल व्यासपीठ. ह्याचा अर्थ काय? तर अर्ज करण्यापासून फी भरण्यापर्यंत आणि आपला अर्ज नेमका कुठे पोचलाय हे पाहण्यापर्यंत सगळं काही आता ऑनलाईन होणार आहे. म्हणजे सरकारी कार्यालयात जाण्याचा विषयच संपला. आणि ऐका, या नव्या प्रणालीचा सगळ्यात मोठा फायदा काय असेल तर तो म्हणजे सगळं नियंत्रण आता आपल्या हातात आहे. आपला अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, त्यावर काय काम सुरू आहे, हे सगळं आपल्याला घरबसल्या कळू शकतं. आता 2 महत्वाचे शब्द समजून घेऊ. पहिला आहे कॅन नंबर, म्हणजे सिटिझन ॲप्लिकेशन नंबर. समजा ही आपली डिजिटल पोचपावतीच आहे. आपण ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे सबमिट केला की लगेच हा नंबर मिळतो. म्हणजे आपला अर्ज सिस्टममध्ये पोहोचला याची पक्कीच खात्री. आणि दुसरा आहे MRN नंबर, म्हणजेच मोजणी रजिस्टर नंबर. एकदा का कार्यालयाने आपल्या अर्जाची सगळी तपासणी करून तो मंजूर केला की आपल्याला हा एक अधिकृत आणि खास नंबर मिळतो. प्रत्यक्ष मोजणीचं काम कुठपर्यंत आलंय हे तपासण्यासाठी हाच नंबर सगळ्यात महत्वाचा आहे. ही प्रक्रिया बघा किती सोपी आणि सरळ आहे. पहिलं, ऑनलाईन अर्ज करा आणि लगेच CAN मिळवा. दुसरं, कार्यालय आपल्या अर्जाची तपासणी करेल. तिसरं, अर्ज मंजूर झाल्यावर आपला अधिकृत MRN मिळेल. आणि चौथं, मग आपण कधीही कुठूनही आपल्या मोजणीचं स्टेटस ऑनलाईन पाहू शकतो. सगळं काही अगदी आपल्या डोळ्यासमोर पारदर्शक. आता पुढे जाऊया. आपल्या गरजेनुसार योग्य मोजणीचा प्रकार कसा निवडायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं हाताशी ठेवायला हवीत हे पाहू. इथे आपल्याला 3 मुख्य पर्याय मिळतात. पहिला, साधी मोजणी, ज्याला साधारणपणे 6 महिने लागतात आणि शुल्कही कमी असतं. दुसरा, तातडीची मोजणी, जी 3 महिन्यात होते आणि त्यासाठी मध्यम शुल्क लागतं. आणि तिसरा, अतितातडीची मोजणी, जी फक्त 15 दिवसात पूर्ण होते, पण साहजिकच त्यासाठी शुल्क थोडं जास्त असतं. त्यामुळे आपली गरज किती तातडीची आहे त्यानुसार योग्य पर्याय निवडता येतो. आणि हो, अर्ज भरण्याआधी काही गोष्टी तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपला वेळ वाचतो. जसं की चालू 7-12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड, त्याचबरोबर आपल्या गटातल्या कमीत कमी 3 सहधारकांची नावं, पत्ते आणि मोबाईल नंबर. आणि जमिनीच्या किमान 3 बाजूंच्या शेजाऱ्यांची नावं आणि मोबाईल नंबर. ही माहिती तयार असली की अर्ज भरणं अगदी सोपं होऊन जातं. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. कारण इथे होणारी एक छोटीशी चूक आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवू शकते. तर लक्ष देऊ नये का? हा कळीचा मुद्दा आहे चलन हेड निवडण्याचा. जेव्हा आपण ऑनलाईन फी भरतो तेव्हा मोजणीच्या प्रकारानुसार योग्य हेड निवडणं खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे. एक छोटीशी चूक आपला अर्ज जागच्या जागी थांबवू शकते. बघा, हद्दकाय मोजणीसाठी वेगळा हेड आहे आणि पोट हिस्सा किंवा बिघरशेती मोजणीसाठी वेगळा. हे आकडे नीट बघून तपासूनच भरणं आवश्यक आहे. आता प्रश्न पडेल की हे इतकं महत्वाचं का आहे? याचं कारण असं आहे की चुकीचं चलन हेड निवडल्यास आपले पैसे सरकारच्या भलत्याच खात्यात जमा होतात. आणि मग काय, आपली संपूर्ण अर्ज प्रक्रिया तिथेच थांबते. पुन्हा चौकशीसाठी हेलपाटे सुरू होण्याची शक्यता असते. पण समजा एवढी काळजी घेऊनही काही कारणाने चूक झालीच किंवा नंतर मोजणीची गरजच राहिली नाही, तर भरलेले पैसे परत मिळू शकतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो. तर उत्तर आहे हो, पैसे परत मिळू शकतात. पण त्याच्या काही अटी आहेत. 15 डिसेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे की भूकर्मापकाने प्रत्यक्ष जागेला भेट दिलेली नसावी. जर ते जागेवर गेले नसतील तरच परतावा शक्य आहे. परतावा देताना भरलेल्या रकमेच्या 5% किंवा प्रत्यक्ष झालेला खर्च यापैकी जी रक्कम जास्त असेल ती कापली जाते. आणि 25,000 रुपयांपर्यंतचा परतावा मंजूर करण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांनाच आहेत. आणि जाता जाता
एक बोनस माहिती. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या वाटपपत्रावर आणि प्रतिज्ञापत्रावर म्हणजेच ॲफिडेव्हिटवर मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे माफ आहे. हे लक्षात ठेवल्यास संबंधित कायदेशीर कामांमध्ये मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तर आपण सुरुवातीला ज्या बाळू नावाच्या शेतकऱ्याला भेटलो होतो ते आठवते का? त्यांनी या मोजणी प्रणालीचा वापर कसा केला आणि त्याचा परिणाम काय झाला ते आता बघूया. वाह, काय सांगू. अवघ्या 15 दिवसात मोजणी झाली. कॅन नंबरने अर्ज कुठे आहे ते कळालं आणि MRN नंबरने मोजणीची नेमकी तारीख समजली. मला तर कार्यालयात एकदाही जावं लागलं नाही. हा अनुभवच या प्रणालीचं खरं यश दाखवतो. वेग, पारदर्शकता आणि सोय हेच तर याचं वैशिष्ट्य आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीचा सार काय? यशस्वी मोजणीसाठी फक्त या 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करा, हेलपाटे टाळा. 2. CAN आणि MRN हे 2 नंबर म्हणजे आपले हुकुमाचे एक्के आहेत. त्यांच्या मदतीने अर्जावर नियंत्रण ठेवा. आणि 3. आपली कागदपत्र म्हणजे 712, 8 आधार कार्ड सगळं काही आधीच स्कॅन करून तयार ठेवा. बस. खरं तर ही डिजिटल साधनं जुन्या सरकारी प्रक्रिया पूर्णपणे बदलून टाकत आहेत आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचतोय. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आणखी कोणती सरकारी सेवा आहे जी आपल्याला वाटते की ती इतकीच सोपी आणि सुटसुटीत व्हावी? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.